महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध प्रकल्प यामध्ये एक सूत्रता आणण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी एक युनिक पायाभूत सुविधा आय डीचं घोषणा केली. 1.5 वर्षापूर्वी नियोजन विभागाने हा शासकीय निर्णय जारी केला, परंतु दुर्दैवाने आजपर्यंत त्या निर्णयावरती कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. युनिक आय डी म्हणजे काय? आधार कार्डच्या धर्तीवरती ही युनिक आय डी असणार. ती राज्यातील सर्व प्रकल्पाची माहिती एकत्र करणार. यामध्ये दोन फायदे आहेत की प्रकल्पाची माहिती एका क्लिकवरती तुम्हाला मिळेल. दुसरी बाब म्हणजे जे कामामध्ये डुप्लिकेशन होतं, कधी कधी म्हाडा म्हणतं की मी काम केलं, पालिका म्हणतं मी काम केलं, तर असे डुप्लिकेशनवरती आपल्यावरती नियंत्रण आणू शकतो. दुर्दैवाने महानगरपालिका असून देत, MMRD असून देत, MSRDC, PWD किंवा राज्यातील जेवढ्या एजन्सीज आहेत, कोणी सुद्धा यावरती काम केलेलं नाही. आम्ही नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून मागणी केलेली आहे की यावरती कारवाई करण्यात यावी आणि ताबडतोब याच्यावरती अगर आपण कार्यान्वयन केलं तर निश्चितपणाने महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य असेल जी सर्व प्रकल्पाची माहिती एका क्लिकवरती देईल. आणि जे चुकीच्या पद्धतीने जे कामामध्ये चुकीची माहिती देऊन काम घेतलं जातं किंवा चुकीची माहिती देऊन टेंडर घेतले जातात किंवा चुकीची माहिती घेऊन बिल पास केले जातात, त्यावरती नियंत्रण आपण आणू शकतो.